ग्रामीण भागात धुलीवंदनाच्या दिवशी वीराचा पाडवा साजरा करण्याची परंपरा आहे। संगमनेर तालुक्यातल्या सांगवी येथे वीराचा पाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। घरातल्या लहान मुलांना वीर पुरुषांची वेशभूषा करून त्यांना गावातून मिरवलं जातं, तर सार्वजनिक होळ्यांना प्रदक्षिणा घालून या मुलांना देवदर्शनासाठी मंदिरात नेलं जातं। या परंपरेबद्दल विठ्ठल कातोरे यांनी माहिती दिली। फार पूर्वीच्या काळापासून होळीनिमित्त पाडव्याच्या दिवशी सांगवी गावामध्ये पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी होळी उत्सव साजरा केला जातो आणि प्रत्येक वाड्यातील जे काही वीर असतात त्या वीरांची या ठिकाणी गावामधून मिरवणूक काढली जाते। ही गावची जुनी अशी परंपरा आहे। त्याचप्रमाणे गावामध्ये निरनिराळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात। विशेषतः गावामध्ये जे दैवत आहेत या दैवतांचे उत्सव साजरे केले जातात। त्यामध्ये मारुती मंदिर आहे, विरोबाचं मंदिर आहे, महादेव मंदिर आहे आणि आईचं मंदिर आहे। या ठिकाणी निरनिराळ्या प्रकारचे उत्सव साजरे करतात। सर्व लोक एकत्र येतात आणि गुण्यागोविंदाने हे उत्सव साजरे करतात। त्यामुळे गावातील वातावरण अत्यंत आनंदी आणि अशा प्रकारचं निकोप वातावरण आहे। त्याचप्रमाणे या गावामध्ये पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीनं शेती देखील केली जाते। या ठिकाणी माघ शुद्ध पौर्णिमेला बिरोबाची यात्रा भरते। या यात्रेमध्ये सर्व लोक बिरोबा मंदिरापाशी जमा होतात आणि त्या ठिकाणी काठीचा त्याचप्रमाणे डफाचा खेळाचा कार्यक्रम होतो, शेरणी वाटप आणि प्रसादाचा कार्यक्रम होतो। मिरवणुकीनंतर सुवासिनींनी या वीरांचं औक्षण केलं, तर यावेळी सरपंच बाळासाहेब कातोरे, रामहरी कातोरे, सागर कातोरे, नवनाथ कातोरे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी कॅमेरामन सुखदेव गाडेकर, संगमनेर।